न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मोखाडा तालुक्यामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न। सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून केले गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन। आज मोखाडा तालुक्यामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला। या कार्यक्रमांमध्ये मोखाडा पंचकोशीतील अनेक महिलांनी सहभाग दर्शवला होता। समाजामध्ये धीटपणे वागण्याच्या शिकवणी महिलांना मिळाव्यात व महिला शक्तीचे महत्त्व तसेच सुप्त गुणांना वाव मिळण्याकरता आज मोखाडा तालुक्यामध्ये प्रामुख्याने महिला एकत्र येऊन महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम हाती घेऊन महिलांमधील आत्मबल वाढवणे व स्वावलंबी करणे हाच उद्देश या कार्यक्रमाचा असल्याचे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ अलकाताई बुधर म्हणाल्या। याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष सौ शीतलताई घाणे, तालुका उपाध्यक्षा सौ आशाताई पाटील तसेच तालुका महिला चिटणीस सौ कविताताई पाटील समवेत पंचक्रोशीतील हजारो महिला उपस्थित होत्या। मोखाडा प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटील यांची रिपोर्ट। आज आपल्या समूहामध्ये अलकाताई बुधर महिला भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षा या ठिकाणी आपल्या समूहामध्ये आहेत। तर ताई, आपण जो आजच्या दिवसामध्ये हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत आहात, यामागे नेमका उद्देश काय आहे? त्यामागे असा उद्देश आहे की महिला घराच्या बाहेर जास्त पडत नाही आणि जेव्हा आपण हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला की त्यांना बोलवल्यावर मैत्रिणी सगळ्या एकत्र येतात आणि इथे सुखदुःखाच्या दोन गोष्टी पण बोलल्या जातात आणि हळदी कुंकू याला काय महत्त्व आहे हे त्यांना आम्ही पटवून देतो। त्याच्यासाठी ह्या सर्व महिला बारा पाड्याच्या महिला सर्व एकत्र येतात। नगरपंचायत हद्दीतल्या सर्व महिला येतात। एकंदर हा उपक्रम करण्यामागची संकल्पना कुणाची आहे? ही संकल्पना आमचे प्रिय लहान बंधू संतोष भाऊ चौथे आणि विठ्ठल भाऊ चौथे यांच्या माध्यमातून आणि आमच्या ह्या महाराष्ट्राचे अध्यक्ष रविदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात करतो। एकंदर ह्या विभागामधील किती महिला तुमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि कोणत्या कोणत्या ठिकाणाहून येतात? या कार्यक्रमामध्ये आमच्या नगरपंचायत हद्दीमध्ये जे 12 पाडे आहेत त्या 12 पाड्यामधल्या आणि मुख्य गाव जे आहे बाजारपेठ येथील सर्व महिला जमतात। कार्यक्रमामध्ये तुम्ही विविध प्रकारच्या ज्या स्पर्धा आयोजित करता किंवा विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करता, विशेषतः या उपक्रमांमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी प्रामुख्याने सहभागी करून घेता? याच्यामध्ये आपण रांगोळी स्पर्धा, त्याच्यानंतर संगीत खुर्ची, अशा सर्व म्हणजे 4-5 असे कार्यक्रम। त्याच्यानंतर लहान जे मुली आहेत त्यांना आपण चित्रकला याच्यासाठी प्रोत्साहित करतो। त्याच्यानंतर मुलींनी येणाऱ्या संकटाला कसं तोंड द्यायचं, आताच्या घडीमध्ये जी परिस्थिती वाईट आहे आणि मुलींनी कसं वागायचं, कशा पद्धतीने आपलं संरक्षण करायचं हे सुद्धा आम्ही त्या मुलींना शिकवतो। आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक मुलीला आम्ही सांगतो का तुम्ही तुमच्या आईवडिलांचं ऐका, कारण आपले आईवडील हे आपले गुरु, आपले माता पिता हे जे आहेत ना, हे आपलं सर्व काही आहे आणि ते आपल्या सुखासाठी करतात असं आम्ही मुलींना या गोष्टी याच्यामधूनच या माध्यमातूनच आम्ही मुलींना शिकवतो। निश्चितपणे महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहे। या प्रयत्नामागे त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता आपण काही वस्तूंचं वाटप करताय का? हो, वाटतो ना, कारण वाण हे देवाच लागतं। कारण हळदी कुंकू देताना त्याच्या पाठीमागं संक्रांत ही जी आहे ना, या संक्रांतीमध्ये आम्ही वाण देतो आणि ते वाण एवढं प्रेमाने घेतात महिला का ते असं विचार करत नाही की छोटा आहे की मोठा आहे। प्रेमाने दिलेलं वाण त्या मनापासून स्वीकार करतात।